नमस्कार. या दुपारच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. बातमी कल्याण डोंबिवली मधली आहे. कल्याण डोंबिवली अशी महानगरपालिका आहे की जिथे भारतीय जनता पार्टीचे 15 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला या निमित्तानं यश आलंय असं म्हटलं जात आहे. आमचे सहकारी आणि प्रतिनिधी मनोज दयाळकर आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मनोज, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपानं 15 नगरसेवक बिनविरोध कसे निवडून आणले? काय पद्धत अवलंबली त्यासाठी? नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर भाजपकडनं या ठिकाणी करिश्मा करण्यात आलेला आहे. भाजपचे 15 नगरसेवक हे कल्याण डोंबिवलीमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या शिष्टाईला या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि आपण मिळतं जशी अर्ज मागे घेण्याची वेळ संपताच या ठिकाणी 15 नगरसेवक हे या ठिकाणी भाजपचे निवडून आलेले आहेत आणि ते पण बिनविरोध पूर्णपणे निवडून आलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रवींद्र चव्हाणचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र यांना या ठिकाणी यश मिळालेलं आहे. मनोज, इथे एक आणखी प्रश्न असाही उपस्थित होतोय की ज्या पद्धतीनं बिनविरोध निवडून येण्याची जवळपास स्पर्धाच दिसली, एकूणात पाहायला गेलं तर 20च्या आसपास ही संख्या जातीये, पण त्यात सुद्धा महत्वाचा मुद्दा असा की कल्याण डोंबिवलीतच कशा पद्धतीनं सर्वाधिक बिनविरोध निवडून आले आहेत याचं काही उत्तर सापडतंय का? असं अद्यापही या पद्धतीचं कोणतेही उत्तर नाही. पण या ठिकाणी आपण बघतो मोठा जोर या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लावलेला होता. कारण की कल्याण डोंबिवलीमध्ये पहिली मारामारी आपण बघतो या ठिकाणी म्हणजे शिंदे आणि भाजपमध्ये झालेली होती. त्यामुळे वाद हा मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीमध्ये निर्माण झालेला होता आणि त्यानंतर आपण बघतो संपूर्ण निवडणुकी या प्रक्रिया होती ती. ठीक आहे मनोज, वेळेची मर्यादा आहे, माफ करा मला आपल्याला थांबावं लागतंय.